मित्रांनो, आपण सध्या आहोत अहमदपूर शहरातील थोडगा रोडवर. तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूकडून येणारा जो रस्ता आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून येणारा हा रस्ता आणि माझ्या उजव्या बाजूकडे जाणारा हा रस्ता थोडगा रोड आहे. आणि याच रस्त्यावरती माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता संगमेश्वर ज्वेलर्स असं एक दुकान आहे. आणि इथे असा प्रकार घडलेला आहे की अत्यंत धाडसी चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव या ठिकाणी फसलाय. मध्यरात्री ही चोरी करण्यात आल्याचं बोलण्यात येते. नेमकं व्यापारी देखील माझ्या सोबत आहेत. काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत हे बघूया आपण. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नागरिकांनी नगर परिषदेकडे, पोलीस स्टेशनला, शहरात असलेल्या CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावेत म्हणून अनेकांनी निवेदने देऊन प्रशासनाला निदर्शनास आणून दिलं. मात्र इथल्या प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून चोरांची किती मजल वाढलेली आहे तुम्ही बघू शकता. हे जे शटर आहे दाखवते तुम्हाला मी. गॅस कटरच्या साह्याने कटिंग करून मध्ये घुसण्याचा चोरांचा डाव होता. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने जर बघितलं, जे कोणी या दुकानाचे मालक आहेत ज्यांचं नाव आहे कमठाणे, तर त्यांनी अत्याधुनिक सुविधा या दुकानामध्ये उपलब्ध करून ठेवल्यामुळे चोरट्यांचा डाव खऱ्या अर्थानं फसला असं आपल्याला म्हणता येईल. नेमकी कशी घटना घडली, काय झालंय आणि किती वाजता झालंय, कोण पहिल्यांदा बघितलंय, या सगळ्या घटनेचा सविस्तर आढावा तुम्हाला मी आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कमठाणे आपण आहेत का? बरोबर. आपलं हे दुकान आहे. काय नेमका प्रकार झाला आणि कसा झाला? तर प्रकार काय 3:37 मला अलार्म वाजला होता इथे. बर. सायरन वाजला. बर. त्याच्यानंतर मग मी इकडे आलो होतो आणि येईपर्यंत कुणी नव्हतं इथे. हा. म्हणजे सगळे कुणी नव्हतं. मी बघितलं, चेक केलं, कुणी नव्हतं. तर पाण्याच्या बाटल्या वगैरे पडलेल्या होत्या. मला सांगा नेमकी कशा कोणत्या कारणामुळे हा चोरट्यांचा डाव फसला, काय सांगायचं आहे? वाढत्या भावामुळे वगैरे. हा हा. बरं. सोने चांदीचा भाव वाढला, सोने चांदीचा भाव वाढला आणि चोरटे जास्त वाढू लागले. बरं. भाव वाढल्यामुळे साहजिक आहे. मोजक्याच अंतरावर 361 क्रमांकाचा हायवे आहे थोडगा रोडचा. आणि या रोडवरच्या इतक्या भल्या मोठ्या वस्तीमध्ये चोरट्यांची किती मजाल, किती हिंमत म्हणावी लागेल. अक्षरशः गॅस कटरच्या साह्याने शटर तोडून मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आणि दुसरे देखील या ठिकाणी व्यापारी आहेत, त्यांच्यामध्ये काय वातावरण आहे हे दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. एवढी मोठी धाडसी चोरी करण्याचा डाव केवळ सुरक्षा असल्यामुळे वाचलाय. काय सांगायचं याबद्दल? सगळ्यात मेन म्हणजे हे रहदारीचं ठिकाण आहे. हा. या ठिकाणी चोरी म्हणजे पूर्ण रात्रभर नागरिक येणं जाणं करत असतात. त्यामुळे चोरट्याची एवढी मजल वाढली की गॅस कटरच्या साहाय्याने चोरी केली. अहमदपूर शहरातील सर्व CCTV कॅमेरे बंद आहेत आणि सराफ लाईन खाली असल्यामुळे भीतीचं वातावरण सगळ्यात जास्त सगळ्यांनाच आहे. भाव वाढले, चोरीचं प्रमाण वाढलं. मागे हडवतीला चोरी झाली, प्रशासनाने तिथे काही तेवढी दखल घ्यावी अशी घेतली नाही. त्याच्यामुळं चोराला एक ताकद भेटली की बाबा आपलं कुणी काही करू शकत नाही. पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही आणि सर्व व्यापारी सराफा असेल, कुठले असेल, भीतीचं वातावरण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अहमदपूर शहरात आता काही राहिलेलं नाही. सुरक्षेचे 3, 13, 9, 18 वाजलेत का असं मला विचारायचं आहे. सर, अहमदपूर शहरामध्ये अनेक वेळा अशाच चोऱ्यामाऱ्यांचे प्रकरण होत आहेत. काय आजच्या भावना आहेत? भावना तीव्र आहेत. दर 1 वर्षामध्ये 2-3 वेळेस सेम मोनस ऑपरेंडीने हा प्रकार होत आहे. चोरांची एवढी मजाल वाढलेली आहे की गॅस कटरने अवघे 10 मिनिटामध्ये 10 ते 6 मिनिटांमध्ये पूर्ण शटर कट करतात, चॅनल गेट कट करतात, आतमध्ये प्रवेश करतात, लॉकर तोडून. गेल्या वर्षी हडोळतीमध्ये हाच प्रकार घडलेला आहे. ह्याच मोडस ऑपरेंडीने हा कट करून हे केलेलं आहे. त्या ह्याच्यातले पण आरोपी अद्याप निष्पन्न झाले नाहीत. व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा कुठल्या ह्याच्यावरती? शहरामध्ये हे जे CCTV कॅमेरे लावलेले आहेत, 100 मीटर अंतरावरती कॅमेरे आहेत, ते बंद आहेत. ते जर कॅमेरे चालू असते तर तुम्हाला आज सोपं गेलं असतं की कुठले रहदारी व्हायला, काय व्हायला. फक्त व्यापाऱ्याची जिम्मेदारी नाही, प्रत्येक प्रशासनाची जबाबदारी आहे, पोलिसांची बी जबाबदारी आहे की दर 1 तासानी, दर अर्ध्या तासानी एवढ्या चौकामध्ये जर 3-3:30 वाजता ही घटना घडते, पेट्रोलिंग होत नाही, त्याचा अभाव आहे. त्याच्यामुळेच हा मोठा प्रकार घडलेला आहे. व्यापाऱ्यांनी किती खबरदारी घ्यायची हे आज दाखवून दिलेलं आहे सोनूनी.
त्यांनी जर ते सायरन लावलं नसतं, अलार्म सायरन लावलं नसतं, तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आणि फक्त व्यापाऱ्याची जबाबदारी नाही, इव्हन पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, नगरपालिकेची जबाबदारी आहे. सर्वांनी याचं हे करायला पाहिजे, खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि खबरदारीचा उपाय म्हणून पूर्ण रस्त्यानी CCTV कॅमेरे चालू आहेत का आणि ते पोलीस स्टेशनमध्ये कनेक्ट आहेत का हे पण बघण्याची जबाबदारी नगरपालिकेची, नगर प्रशासनाची आणि पोलिसाची आहे, फक्त व्यापाऱ्याची नाही आहे. आणि मी सांगू इच्छितो की हा वारंवार प्रकार घडत आहे. हे जर असं जर चालू राहिलं तर आम्ही बेमुदत बंद ठेवून 24 तासाच्या आत आरोपी जर डिटेक्ट नाही झाले तर आम्ही 24 तासाच्या नंतर पोलीस प्रशासनाला कळवू इच्छितो की आम्ही पूर्ण दिवस जोपर्यंत आरोपी निष्पन्न होत नाही तोपर्यंत आमचा व्यापार बंद राहील. पोलिसांपुढचं खऱ्या अर्थानं सर्वात मोठं आव्हान ठरणारी ही घटना आहे. दुसरे माझ्यासोबत व्यापारी आहेत. सर समोर या. इथे काय एकूणच परिस्थिती जर बघितली तर व्यापाऱ्यांमध्ये बोलण्याची सुद्धा मनस्थिती राहिलेली नाही. खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे असं मला दिसतंय. माझ्या या डाव्या बाजूला सुद्धा व्यापारी आहेत. शेठजी, काय सांगायचं आहे आजचा जो हा प्रकार झालेला आहे त्याबद्दल? एवढा मोठा चारी बाजूने दवाखाने, रहदारी असताना कॅमेरे बंद असल्यामुळे हे धोका झालेला आहे. व्यापाराचा नाइलाज आहे. सर्व शासकीय, नगरपालिका, पोलीस स्टेशन यांनी सदैव पार्किंग, रात्रभर राऊंड जर चालू असता तर हे त्रास होत नव्हता. आणि सगळ्या व्यापाऱ्याला मदत करावी शासनाने. अनेक वेळा ज्यांची मला फोन बी आले होते तुमचे की तुमच्या सोबत देखील काहीतरी प्रकार झाला होता. नेमकं काय झालं होतं? अहमदपूर शहरामधून आज व्यापारी सेफ नाही हे ह्या उदाहरणातून, ह्या घटनेतून आपल्याला कळतंय की अहमदपूरमध्ये व्यापारी सेफ नाही. याचं कारण काय? कारण तर अहमदपूर शहरामध्ये जवळपास 1 वर्ष झालं हे जे प्रकार घडतंय ह्याचं कारण काय आहे की गॅस कटरनं दुकान फोडणे हे 5 मिनिटाचं काम आहे. जे गॅस कटर कमीत कमी 3 इंच जाडीचं लोखंडाचं प्लेट गॅस कटरनं कागद कापल्यासारखा कापला जातो. हे तर शटर आहे, 5 मिनिटाचं काम आहे. ह्याचं कारण काय आहे? जवळपास अहमदपूर शहरामध्ये 1 वर्ष झालं हे गॅस कटरला वापरणारे जे सिलेंडर, ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत, हे चोरी जाते. 1 वर्षापासून 4 वेळेस चोरी झाले. 1 वर्षामध्ये 4 वेळेस झालेले सिलेंडर चोरी, म्हणजे एका वेळेस 5 ते 6 सिलेंडर चोरी झाले. म्हणजे आतापर्यंत 20 सिलेंडर चोरीला गेलेत. 4 वेळेस पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेली आहे. पोलीस यंत्रणा त्याच्याकडे गांभीर्याने घ्यायला तयार नाही. का घेऊ नये? कारण तर गॅस कटरचे वापरणारे सिलेंडर जर चोरीला जात असतील तर ते चोरीला गेलेले सिलेंडर कुठं वापरले जाते? तर ह्या असे घटना घडण्यासाठीच सिलेंडर वापरले जातात. ATM फोडणं, बँका फोडणं किंवा सोन्या चांदीची दुकानं फोडणं हेच काम आहे. मग पोलीसवाल्याचं काम आहे की बाबा ज्या सिलेंडर चोरीला गेले त्याचा FIR दाखल केला तर त्याचं गांभीर्यानं घेऊन चोर कोण आहेत हे जर 1 वर्षापासून जर त्याने काढले असते तर हा प्रकार आज घडला नसता. निश्चितच. पुन्हा एकदा मी कमठाण यांच्याकडे जाणार आहे. मला सांगा, जर सायरन वाजला नसता किती लाखाचं नुकसान झालं असतं? किती काही सांगता येईल त्याच्यामध्ये? चांगल्या प्रकारे झालं असतं. समजा आपलं बाहेर असतं थोडं बहुत ते गेलं. अहमदपूरकरांना अजूनही विश्वास आहे पोलिसांवरती की ते निश्चितच या घटनेतील आरोपींना, चोरट्यांना तात्काळ पकडून त्यांची अहमदपुरातून धिंड काढतील अशी अपेक्षा या पाहणाऱ्या नागरिकांकडून देखील व्यक्त केली जात आहे. एक सुज्ञ नागरिक म्हणून आज ही घटना जी घडली आहे, काय सांगायचं आहे या घटनेबद्दल? कसं आहे, या आतापर्यंत अहमदपूर शहरातल्या इतिहासामध्ये एवढी मोठी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. या गोष्टीमुळे अगोदर सर्व व्यापारी मार्केटमध्ये परेशान आहेत आणि त्यामध्ये असल्या प्रकारची एवढी मोठी घटना होत आहे. तरी ह्याच्या अगोदर 2-3 वर्षापूर्वी ह्याच लाईनचे 3-4 दुकान फुटले होते आणि डिक्कीमधून 4 लाख 5 लाख गेले होते याच रोडवर. तर आमचे एक नागरिक आणि एक लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या वार्डाचे प्रतिनिधी म्हणजे सूचना आहे पोलीस प्रशासनाला की आपण सर्वात अगोदर CCTV चालू करावी. CCTV चालू केल्यानंतर
आमचं म्हणणं आहे, जसं आता या व्यापाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, अगोदर ह्या चोरांना हुडकून यांना शिक्षा केल्याशिवाय म्हणजे पुढल्याची डिरिंग होणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय झालंय, अहमदपूरमध्ये पूर्वी 11 वाजल्याच्या नंतर कुठले धाबे, हॉटेल किंवा असलं काही चालू राहत नव्हतं. त्याच्यामुळं काय झालं की ते जे नागरिक असतात चांगले ते घरला जातात, पण या अशा धाबे, हॉटेल चालू राहिल्यामुळे चोर कोण आहे आणि दुसरा चांगला माणूस कोण आहे ओळखताच येत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता पाहणाऱ्या व्यक्तीने म्हणल्याप्रमाणे स्विफ्ट डिझायर गाडी होती, आता चांगल्या चांगल्या अशा गाड्यामध्ये आल्यानंतर अशा उच्चभ्रू एरियामध्ये फिरत असताना कोण त्याच्यावर संशय करेल. म्हणून पोलीस प्रशासनाला सूचना आहे की आमची, की आपण गस्त घालता रात्री तुमची नाकाबंदी असते, सर्व असते, पण आमचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे सध्या पोलिसाचं तुमचा डिटेक्शन करण्याचा स्टाफ बी चांगला आहे. त्यांनी ह्याच्या अगोदर बी काही गोष्टी चोऱ्या उघड्या केल्यात, आरजवाड साहेब असोत, आपले PI साहेब असोत या ठिकाणचे. तर आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या चोरांना अगोदर हुडकून शिक्षा करा, म्हणजे ह्याच्या पुढे होणाऱ्या चोरांना की अहमदपूर शहरामध्ये चोरी केल्यावर काय परिस्थिती होते, काय शिक्षा मिळते हे दिसून येते. या घटनेच्या निमित्तानं इथल्या नगर परिषद प्रशासनाला हा सवाल विचारायचा आहे की तुम्हाला इथल्या नागरिकांनी शहरात असलेले CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावेत यासाठी तुमच्याकडे मागणी केली नाही का? अनेक वेळा मागणी करून देखील तुम्ही या घटनेकडे दुर्लक्ष का केलं? का अशा मोठ्या घटना घडण्याची वाट तुम्ही पाहताय? जे नगर परिषदेमध्ये आता निवडून आलेले नगराध्यक्ष म्हणून स्वप्नील होत्ते जे आहेत त्यांना या बातमीची दखल घ्यावी लागणार आहे, कारण तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. या नगरीचे तुम्ही प्रमुख आणि प्रथम नागरिक आहात नगराध्यक्ष म्हणून. कारण एखाद्या वेळेस असा जर प्रकार जर घडला तर आपण कसं सतर्क झालं पाहिजे, किती सतर्क झालं पाहिजे आणि पुढचे पाऊल काय उचललं पाहिजे हे तुम्ही दाखवून द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. दुसरी गोष्ट, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देखील तुम्हाला लेखी पत्रे आलेले आहेत. बसस्थानक परिसरात असेल किंवा इतर मध्यवर्ती ठिकाणामध्ये असेल, अनेक वेळा दिवसा ढवळ्या देखील चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत. निश्चितच तुम्ही या घटनेची दखल घेऊन तात्काळ पुढचे पाऊल उचलाल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नेमकं पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन या घटनेच्या निमित्तानं शहरामध्ये काय पाऊल उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, नेमकं काय पुढे घडत राहील हे पाहण्यासाठी तुम्हाला बघावं लागणार आहे आवाज बहुजनांचा न्यूज. आपण तत्पूर्वी इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. पण गेट काढलेलं आहे का? कसे येतात ते डॉगवाला?
म्हणजे त्या सर्व वर केले हा पुढे अच्छा कसं खाली झालं फोन आलं की आम्ही 10 मिनिटांमध्ये आलो. काहीच नाही. फिंगर चेक करायचं काढू देते ना.
आवाज बहुजनांचा.